देवळी तालुक्यातील कांदेगाव नदी घाटावर महसूल विभागाने आज पाहणी केली असता नदीपात्राजवळील गावठाण परिसराजवळ एकूण 48 ब्रास अंदाजे किंमत 2,40,000 रुपयाचा वाळू साठा जप्त करत मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी धाडसी कार्यवाही केली आहे। मंडळ अधिकारी गायकवाड साहेब आणि कांदेगाव येथील तलाठी सुलभाताई राऊत यांनी गावात चौकशी केली आणि अचानक भेट दिली असता हा मोठा वाळू साठा जप्त करण्यात आला। हा वाळू साठा कोणाचा आहे याची माहिती अजूनपर्यंत मिळाली नाही। या जप्तीचा अहवाल तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आला। ही कारवाई करताना मंडळ अधिकारी, स्थानिक तलाठी कोतवाल मनोहर हांडे, सत्यशील भरणे, सोनोरा ढोक कोतवाल, अरविंद हजारे तांबा हे उपस्थित होते। तालुक्यातील घाटावर आमचे नेहमीच लक्ष असते। कांदेगाव शिवारात भेटी दिल्या असता शेताच्या बाजूला मोठ्या प्रमाणात रेती आढळून आले असता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असे सुलभा राऊत यांनी म्हटले। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, पुलगाव।